नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर पीडीज ट्रॅव्हल टॉनिक. आज मी घेऊन चाललोय तुम्हाला प्रयागराजला. व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. धरा धरा विनयजी, वेलकम. हा आमचा विनूबाबा आहे, त्याची गाडी. नमस्कार. नाही बघ, दिनेश, मिस्टर दिनेश. हे विनायक 2, हे विनायक 1 आणि आम्ही. अरे ठाकर साहेब कुठे आहेत? येतात. हे आमचे ठाकर भाऊ, यांना यायला जरा उशीर झाला, पण निघालो आता आम्ही फायनली. आणि हे मंगेश भाऊ कदम. 2:15 वाजलेत. चहा प्यायला थांबलेलो आता आम्ही. आता समृद्धी हायवे आणि मग आत्ता रात्रीचे 3 वाजलेत आणि समृद्धी महामार्गाचा आमचा प्रवास आत्ता जस्ट चालू झाला. नमस्कार. आता सकाळचे 9:15 झालेत आणि आम्ही आता इकडनं खाली उतरलो आपल्या हायवेवरून आणि आता कारंजा लाडला चाललो आहे आम्ही. इथे दत्तगुरूंचं देवस्थान आहे. श्री क्षेत्र कारंजावरनं आम्ही आता निघतोय पुढे प्रयागराजसाठी. दर्शन खूप छान झालं आणि आता पुढे आता नाश्ता करून प्रस्थान प्रयागराजकडे. हो यस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दुपारी 4 वाजलेत आत्ता आणि आमचा समृद्धी हायवेचा प्रवास संपला आणि आम्ही नागपूरला पोहोचलो. चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे ना आता? हो सोडायचा ना, उपवास सोडायचा आहे. बघा बिचारा किती तोंड, बघा त्याचं किती भूक लागली उपवास सोडायचा तर. आत्ता पोचलो आम्ही जबलपूरला. जस्ट आता जेवणासाठी थांबलोय. मग इथे जेवण करून मग निघू आम्ही. मे बी म्हणजे सकाळी 7 वाजेपर्यंत प्रयागराजला पोचू. प्रयागराजला पोचल्यावर मग उद्याचा दिवस तर प्रयागराजच आहे. ओके. गुड मॉर्निंग.
आज तिसरा दिवस आहे. आम्ही आत्ता प्रयागराजला अजून 30 निघालोय. आत्ता मध्ये थांबलेलो फ्रेश व्हायला. अजून 30-35 किलोमीटर आहे. 8:45 वाजलेत. आता बघू गाडी कुठपर्यंत जाते. मग तिकडनं पुढे पायी प्रवास करायला लागणार आहे. आम्ही सकाळी तुम्हाला 9 वाजता सांगितलं एकदम खुशीमध्ये. आता आम्ही 25 किलोमीटर 30 किलोमीटर आलोय, पण अजून आम्ही घाटावर पोहोचलोच नाही. हे बघा इथे पार्किंगची गर्दी बघा. पार्किंगची गर्दी हे बघा. दुपारचे 12:30 वाजले. इथे आता आम्ही पार्किंगमध्ये लावली गाडी आणि आता आम्ही 2 व्हीलरवर चाललोय. गर्दी आहे असं म्हणतायत. बघू आता घाटावर गेल्यावर कळेल किती गर्दी आहे काय. आता 2 व्हीलरवर चाललोय आम्ही. एका 2 व्हीलरवर 2 जण. 200 रुपये तिकीट प्रत्येकी. ऍक्च्युली गावामध्ये नाही एवढी ट्रॅफिक, पण इकडे संगम घाटाच्या जवळ आहे. बघू आता. हे पण दादा पण दमला 2 व्हीलरवर. 2 व्हीलरवर दमलोय. आता पोहोचलो आम्ही घाटावर. हे बघा एवढे सगळे टेंट होते इकडे. हे बघ तिकडे पाणी. आता हे बघा तो घाट आहे समोरचा. इकडे हर हर गंगे नमामि गंगे. हरा पुष्कळी घाला डोके खाली. हर हर गंगे. 3 हर हर गंगे नमामि गंगे. हर हर महादेव. गंगा मैया की जय. हर हर गंगे. हर हर गंगे. घाटावर आलो आम्ही. यांचं स्नान झालं आता आम्ही स्नान करू आणि मग निघूया इकडनं पुढच्या प्रवासाला. स्नान खूप सुंदर झालेलं आहे. चला स्नान वगैरे झालं. आता आम्ही इकडनं निघणार आहे आणि मग पुढचा प्लॅन डिसाईड करणार आहे. आम्ही ॲक्च्युली सकाळी तसं बघाल तर सकाळी 8 वाजता आम्ही ऑलमोस्ट जवळ आलेलो प्रयागराजच्या. पण मग तिकडनं फ्रेश वगैरे होऊन निघता आम्हाला 9 वाजले. मग तिकडनं प्रयागराज ऑलमोस्ट 30 किलोमीटर होतं. मग 30 किलोमीटरवरनं थोडंसं पुढे आलो तर खूप जास्त ट्रॅफिक होती. मग त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने आत आलो, पण तिथे पण आम्हाला खूप ट्रॅफिक मिळालीच. तर असं नॉर्मली सगळं करता आम्हाला गाडी फायनली पार्किंगमध्ये लावायला 1:30 वाजले. आणि मग त्याच्यानंतर तिकडनं आम्ही 2 व्हीलर केल्या रेंटलवर. 2 व्हीलर रेंटलवर केल्या, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर मग आम्ही 2 व्हीलरनी आलो घाटावर. इथे संगम घाटावर आलो. घाटावर व्यवस्थित सगळं स्नान वगैरे झालं. आता पोटपूजा करू, कारण सकाळपासून आम्ही आत्तापर्यंत काहीच नाही केलं, पूर्ण उपवास केलेला. म्हटलं जे काय खाऊ ते स्नानानंतरच. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि अजून पण बाकी कुठे आम्ही पुढे जाणार आहे ते पण आम्ही नक्कीच ब्लॉग पाठवू, अपलोड करू. तर तसं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.